मित्रांनो नमस्कार. मी दिलीप थोरात आणि आपण पाहत आहात मोरिंगाविषयी काहीतरी वेगळं. तर आज आपण बघणार आहोत मित्रांनो की मोरिंगा पावडरमध्ये पोटॅशियम हे काय काम करतं, ते किती प्रमाणामध्ये या मोरिंगा पावडरमध्ये असतं, आपल्या शरीरावर त्याचा किती चांगला आणि किती विपरीत असा परिणाम होतो याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. थोडासा कदाचित व्हिडिओ मोठा होऊ शकतो या सगळ्या माहितीमुळं, पण माहिती मात्र सविस्तर असणार आहे. तर सुरुवात करूया आता आपण व्हिडिओला. तर मंडळी व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. आता मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण मोरिंगा पावडरमध्ये म्हणजे शेवग्याच्या पाल्याची पावडर, तर याच्यामध्ये कॅल्शियम किती असतं, कार्बोहायड्रेट किती असतं, लोह किती असतं याची सगळी आपण सविस्तर माहिती पाहिलेली आहे. तर मंडळी व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. आता मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण मोरिंगा पावडरमध्ये म्हणजे शेवग्याच्या पाल्याची पावडर, तर याच्यामध्ये कॅल्शियम किती असतं, कार्बोहायड्रेट किती असतं, लोह किती असतं याची सगळी आपण सविस्तर माहिती पाहिलेली आहे. आणि आज आपण पाहतोय की मोरिंगा पावडरमध्ये पोटॅशियम किती प्रमाणात आहे. तर मंडळी मी तुमच्या समोर चर्चा करताना काही मुद्दे समोर घेऊन चर्चा करणार आहे. तर ह्याच्यामध्ये पहिला जो मुद्दा आहे आपला तो रक्तदाब हा जो मुद्दा आहे. तर आपला रक्तदाब का वाढतो किंवा वाढल्यानंतर काय आपण काळजी घेतली पाहिजे. तर बघा, आपण जेवायला बसलो की ते वरून मीठ वगैरे घेणं हे शक्यतो टाळायचं असतं आणि टाळतो सोडियम. तर हे मिठाचं प्रमाण संतुलित ठेवण्याचं काम या मोरिंगा पावडरमधील पोटॅशियम करतं आणि त्यामुळे साहजिकच तुमचा जो रक्तदाब आहे तो नियंत्रित ठेवण्याचं काम हे पोटॅशियम करतं. आता आपण दुसऱ्या मुद्द्याकडे जाऊया. आता दुसरा मुद्दा अतिशय महत्त्वाचा की जो अलीकडे अगदी तरुण मुलामुलींनाही तो सतावतो आहे, म्हणजे काय तर हृदयविकार. आता ह्या हृदयविकार अनेक लोकांचे अलीकडे कंप्लेंट आहेत की हार्ट अटॅकने गेला वगैरे वगैरे वगैरे. पण त्याच्या पाठीमागचं जे काय कारण आहे ना ते शोधणं गरजेचं आहे. तर मित्रांनो काय होतं की आपण जर हार्टचा विचार केला तर त्याचे एका सेकंदाला किंवा एका मिनिटाला किंवा काय असेल ते असे ठोके पडत असतात. हे ठोके सतत चालू राहणं म्हणजे तुमचं हृदय चांगलं काम करत आहे, ते व्यवस्थित प्रमाणात चालू राहणं गरजेचं आहे. ठोके वाढले, पल्स वाढले की तुमची BP वाढतं, इतर सगळ्या गोष्टी वाढतात. तर ते ठोके नियंत्रित ठेवण्याचं काम या मोरिंगा पावडरमधील, या शेवग्याच्या पाल्याच्या पावडरमधील जे पोटॅशियम हा घटक आहे तो पोटॅशियम हा घटक हे काम अतिशय व्यवस्थितपणे काम ते करतो. आणि त्यामुळं मंडळी काय होतं की हार्ट अटॅकमुळे येणारे जे काही मृत्यू आहेत तो मृत्यू आपण टाळू शकतो. कशामुळे? मोरिंगा पावडरमुळे. त्यामुळं मित्रांनो स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्या नंबरवर तुम्ही तुमची ऑर्डर आजच बुक करा आणि आपलं आयुष्य जे आहे ते अगदी निरोगी ठेवा मित्रांनो. मंडळी आता पुढचा मुद्दा आपण घेऊया की तो म्हणजे मेंदू. आता मी तुमच्याशी बोलतोय, ही जी काही हालचाल करतोय हे काम कोण करतो, हे ऑर्डर्स कोण देतं तर आपला मेंदू देतो. म्हणजे मेंदू म्हणजे मूळ तुमच्या शरीरातला मूळ भाग आहे आणि ते तुमचं शरीर कसं चालवायचं, कसं हातवारी करायचं वगैरे ह्या सगळ्या मुवमेंट्स आहेत ते मेंदूच्या मेंदूमुळे येणाऱ्या ऑर्डरमुळे होतं. आणि मंडळी ह्या ऑर्डर्स व्यवस्थित पाठवण्याचं कामासाठी मदत लागते ती शरीरातील तुमच्या पोटॅशियमची, आणि हे पोटॅशियम मिळतं तुमच्या मोरिंगा पावडरमध्ये. त्यामुळं मोरिंगा पावडर सप्लिमेंटरी म्हणून तुमच्या आहारात दररोज ठेवा. त्यामुळे विसरभोळेपणा येणार नाही, अल्झायमर सारखे रोग होणार नाही. हे सगळे मेंदूशी रिलेटेड आहेत. त्यामुळं जो काही विसरभोळेपणा जर तुम्हाला जाणवत असेल तर ताबडतोब मोरिंगा पावडर चालू करा. तुम्हाला कमीत कमी 3 महिन्यामध्ये याचा फरक 100% जाणवेल. आता काही अभ्यासानुसार असं म्हटलं जातं की तुमची जी काही हाडं आहेत ती हाडं बळकट करण्यासाठी
किंवा हाडांचे विकार कमी करण्यासाठी, सांधेदुखी असेल किंवा इतर काही असेल, तर त्याच्यासाठी मदत कुणाची होते? ते कॅल्शियमची होती. सगळ्यात मोठा रोल कॅल्शियमचा आहे. तर ह्या कॅल्शियमच्या रोल बरोबर त्याच्याबरोबर पोटॅशियमचीही आपल्या हाडांना मजबूत ठेवण्यासाठी गरज असते, असा अलीकडच्या अभ्यासानुसार निष्पन्न झालेला आहे. जाऊया पुढच्या मुद्द्याकडे. आता तुमच्या शरीरामध्ये म्हणजे व्यवस्थित राहण्यासाठी तुम्हाला किती पोटॅशियमची गरज आहे? तर ती आहे 3500 मिलीग्राम ते 4700 मिलीग्राम एवढं पोटॅशियम तुमच्या शरीरामध्ये पाहिजे. त्यावेळेला तुमचं जे काही शरीर आहे किंवा शरीरातील इतर ज्या काही क्रिया आहेत त्या व्यवस्थितपणे चालू शकतात. मित्रांनो, एक शेवटचा मुद्दा घेऊन आपण थांबूया. तर दररोज सकाळी तुम्ही 1 चमचा म्हणजे 5 ग्राम मोरिंगा पावडर जर घेतली तर या 5 ग्राम मोरिंगा पावडरमध्ये साधारणतः 60 ते 75 मिलीग्राम एवढं तुम्हाला पोटॅशियम मिळतं. आणि हे पोटॅशियम मिळतं ते मोरिंगा पावडरमधून. त्यामुळं रोजच्या आहारामध्ये मंडळी तुमच्या मोरिंगा पावडरचा समावेश नक्की करा. मित्रांनो, आपली जी अमृत मोरिंगा पावडर आहे ती 100% नैसर्गिक आहे, 100% सेंद्रिय आहे. अतिशय विश्वासाचा असं प्रॉडक्ट आहे. जो नंबर तुम्हाला समोर दिसतोय त्या नंबरवर तुमची ऑर्डर आजच बुक करा. आणि एक तुम्हाला त्याच्यामध्ये एक डिस्काउंट मी देतोय, आणि ते डिस्काउंट म्हणजे की ती पावडर तुम्हाला तुमच्या घरापर्यंत फ्री देतोय. फ्री होम डिलिव्हरी आहे. तर आजच ऑर्डर बुक करा मित्रांनो. पण जाता जाता एक महत्त्वाची सूचना करून जातो की ज्यांना किडनीचे विकार आहेत त्यांना मोरिंगा पावडर घेऊ नये किंवा त्यांनी पोटॅशियम जास्त घेणं चुकीचं आहे. तुम्ही थोडक्यात काय, तर ज्यांना किडनीचे विकार आहेत त्यांनी मोरिंगा पावडर टाळली तरी चालेल. तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. आणि मित्रांनो, आता इथेच थांबूया. पुढच्या रविवारी येतो एक नवीन काहीतरी घटक घेऊन, माहितीपूर्वक व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. म्हणजे असेच माहितीपूर्वक व्हिडिओ मी तुमच्यासमोर प्रत्येक रविवारी घेऊन येत जाईल. नमस्ते.